नमस्कार माता बहिणींनो, मुलांनो, मुलींनो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? बघा, आपलं एडं बनवायचं कारण कसं असतं बघा. आता आपण उठूबर आहेत. आता आपल्याला कोणी बघा, चार घरचे 4 जण असतात. कोणी नाव ठेवतंय, कोणी चांगलं म्हणतंय, कमेंट करायची झाली तर बघा, कोणी आपल्याला तर काय कधी वाईट बोललं नाही. कोणी प्रेम म्हणतात, सगळे म्हणतात की यूट्यूबवर येणं एक काही बी लोक म्हणतात. पण तसं काहीच नाही बघा. ह्या जगामध्ये बी लोक असे आहेत ना की देवासारखे बी आहेत आणि सैतानसारखे बी आहेत असे लोक. म्हणून बघा, आपल्याला कसं सगळं सांभाळून घ्यायला लागते. वाईट बोललं तरी बी त्याला गोड बोलून लाईक कमेंट करून घ्यावं लागते. आणि वाईट बोललं तर ते त्याच्या तोंडाने वाईट बोलतं. आपल्याला काय घेणं देणे? सावकाश वाईट बोल, 100 शिवी दे, आपल्याला काय घेणं देणे? तुझं तोंड खराब होईल. बरोबर आहे का नाही? मला वाटत होतं की सोडून द्यावा, सोडून द्यावा. पण असं करून करून वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षाच्या नंतर आपलं मोनो झालं. मोनो झाल्याच्या नंतर मी लय खुश झाले, लय खुश झाले, लय खुश झाले. बघा, मोनो म्हणजे काही साधी बात नाही आहे. अहो, मोठे मोठे यूट्यूबर ते 2-2, 3-3 वर्षांनी त्यांचं आय डी हे मोनो झालेलं आहे. शिकलेले, मी तर काय हुकलेली आहे. माझं तर काय शिक्षण नाही, पाणी नाही, काय नाही. आपलं हे मुलगा बघते थोडंफार, ते आपल्याला काय सांगते. आता बघा, मोनो झालेलं आहे खरं. पण ह्या पोरांनी जर आपलं जरा थोडंसं काय केलं असतं ना पुढं, तर आपल्याला आतापर्यंत पैसा पाणी बी आलं असतं. पैसा पाणी पण आलं असतं. आणि हे बघा, इथून पुढे बी आपल्याला नक्कीच यूट्यूब पैसे देणार आहे. असं नाही की यूट्यूब पैसे नाही देत. यूट्यूब कुणाचाच हाक ठेवत नाही. कुणाचाच हाक यूट्यूब ठेवत नाही आहे. यूट्यूब कशाला ठेवणार हो कुणाचा हाक? ज्याच्या मेहनतीचं फळ त्याला देणारच आहे. म्हणून मी म्हणलं, पण आत्ता बघा, 4 महिने माझ्यावर संकट आलं होतं, माझ्यावर दुःख आलं होतं. तरी बी माझं दुःख कुणालाच मी सांगत नाही. माझं दुःख एवढं आहे ना की जिंदगीत बी माझं दुःख जाणार नाही, एवढं माझं दुःख आहे. हे बघा, मी जर आता रडायला लागले ना तर मी कोणालाच थांबणार नाही. परी थांबवणार मला आता कोणीच नाही. ते काय लाईव्ह नाही आहे की त्याच्यामध्ये गबासा आई, गबासा मावशी, गबासा आई, गबासा ताई, गबस गाई असं म्हणणारं कोणी नाही आपल्याला. काय आपण हे गपचिपमध्ये व्हिडिओ करतो, दुसऱ्या दिवशी आपण टाकतो व्हिडिओ, हे का नाही? बघा, मी घांडोळ बोलते, मी काही नाजूक बोलत नाही, काय नाही. जसं आपल्याला घडते तसं मी करते. पहिले कसे स्वयंपाकाचे एडव करायचे, खाण्यापिण्याचे एडव करायचे, कामाचे एडव करायचे. आता माझी तब्येत बरी नसती, म्हणून मला पायाचं मला लई तकलीफ आहे. म्हणून मी आपलं गोष्टी बिष्टी इकडचं तिकडचं टाकते बघा. आणि हे बघा, कोणी बी नवीन यूट्यूबवर आलेलं असलं तरी असं काय आपल्याला, तुम्हाला काय वाटत असन की 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात, 5 महिन्यात, 6 महिन्यात आपलं मोनो होईल. जे हे बघा, जे कंटिन्यू करतं आणि ज्याला जास्त हाव आहे, पैशाची लालूच आहे, ते बघा कशा पण येडव करून ते टाकतात. कशा पण म्हणजे कसं कसं पण बोलणं, कसं पण असं कसं पण म्हणजे मला काय सांगता येणार. म्हणजे कसं पण असं वाईट पण बोलायचं, चांगलं पण बोलायचं. आपल्याला देवाने तसं शिकवलं नाही. जसं आपल्याला आपल्याला येऊ ना येऊ, भले वर्षाने येते, 2 वर्षाने येते, 6 महिने येते, 4 महिने येते, महिन्यात येते, आपल्याला काय तसली आशा नाही आहे. आशा नाही. आपण काय यूट्यूबवर बसलेलं नाही आहे. जेव्हा होईन तेव्हा होईन, जेव्हा येईन तेव्हा येईन. आपलं हे बघा तसं. असं नाही की मी यूट्यूबवर कमवून तेव्हा मी खाईन. मी स्वतः कमवते. मी स्वतः कमवते. म्हणून मला काय कसली आशा नाही आहे. आपल्याला हे बघा, जे माता बहिणी करत्यान त्यांच्या जिंदगीचं चांगलंच होणार आहे. का तर मी सगळ्यांना आशीर्वाद देते. ज्या बी माता बहिणी मला सपोर्ट करते, जे मला भाऊ बंद, माझे आई वडील कोणी बी असते ना, ते मला सपोर्ट करते. नातरून पत्रून आपल्याला जे सपोर्ट करते ना, ते बघा, त्यांचं पण देव चांगलं करण, देव परमेश्वर चांगलं करण. माझ्या तोंडामध्ये रामकृष्ण रामकृष्ण सारखं तोंडामध्ये आहे. आणि मी जप पण करते रामकृष्णाचा, राधाराणीचा, असं सारखं मी राधाराणीचं मी बोलत राहते. तर देव माझं का नाही चांगलं करणार? करेन की चांगलं. आणि कितीतरी लोकांना वाटते काय होणार आहे, काय होणार आहे. एक दिवस नक्कीच होईल. आणि मी त्यांना दाखवून देईन मी त्यांना. बघा, मला एवढे पैसे आले म्हणून. आणि नक्कीच मला यूट्यूबवर पैसे भेटतील. मी एक अपेक्षा म्हणजे कसं, का तर माझ्या मनाला वाटते, का तर माझी एक एक बात खरी असते. आपलं खोटं बोलत नाही.
आपल्याला खोटं बोलायचं नाही. आपल्याला काय बोलायचं खऱ्याने बोलायचं, खऱ्याने चालायचं. आपल्याला खोटं आपल्या मायबापाने शिकवलं बी नाही आणि आपल्याला देव पण हे बघा सत्याची बुद्धी देत आहे की बाबा काहीतरी तू साखर तोंडात ठेव, साखर तोंडात ठेव. मी साखर तोंडावर जिभीवर साखर ठेवलेली आहे. हे बघा हातावर तर ठेवलेलीच आहे साखर, पण मी जिभीवर पण साखर ठेवलेली आहे. आपल्याला कोणी किती बी वाईट बोला, किती पण असं कसं पण बोला, आपण त्याला चांगलंच बोलत राहते. आणि हे बघा माता बहिणी तुम्ही आहेत, माझ्या माता बहिणी आहेत, माझे भाऊ आहेत, भाषे आहेत, माझे गणगोत आहे. बघतेत इडो ढकलतेत, बघून सध्या आपला इडो कोणी व्यवस्थित ऐकत नाही. ते मला माहिती आहे की, मला माहिती आहे का, तर आपल्या लोकाला आपण पसंत नसतो. आपल्या लोकाला आपण पसंत नसतो. ते आपल्याला का इडो आपला बघते, का आपला इडो फक्त त्यांना कसं आहे, इडो टच करायचा आणि पुढं 4 शब्द ऐकायचे आणि पुढं ढकलायचे बस. म्हणजे आपला इडो पुढं चालला नाही पाहिजे. अहो तुम्ही इडो बघू वाटला नसला तर तुम्ही लावून ठेवा, तुमचं कामधंदा करा, नंतर बंद करा. काय त्याच्यामध्ये काही हे गुळखोबरं जाणार आहे का तुमचं? येणार आहे तुमचं तर देव भलंच करणार आहे ना. देवाला तरी वाटन, माझ्या तरी मनाला वाटन. बघा माझं माझं गणगोत माझं इडो बघतंय, मला बघतंय. अहो माझ्या बातला नका बघू, मग मी एवढ्या लांबून मी तुम्हाला दिसते. मी एवढ्या लांबून या पुणे जिल्ह्यातून मी तुम्ही जर चालू केला माझा इडो तर बीड जिल्ह्यात अख्खे माझ्या बीड जिल्ह्यात 10 लोक आहेत, 10 गाव आहेत. 10 गावामध्ये माझं गणगोत आहे. अरे तुम्ही 10 जणांनी माझा एक एक इडो बघितला तर माझं किती चांगलं होईल. पण तुम्हाला वाटतंय कशाला हिचं चांगलं करायचंय. अरे तुम्ही नका चांगलं करू माझ्या गणागोताय हो, परी माझं दुनिया चांगलं करन. का तर तुमचं मी चांगलं केलेलं आहे पहिल्यापासून. तुम्ही का मला चांगलं करता, तुम्ही का मला लाईक सपोर्ट करता, तुम्ही का मला शेअर करता, तुम्ही कशाला माझे इडो बघता. माझे बघणारे आहेत भरपूर, माझे बघणारे माता बहिणी भाऊ, माझे मुलं बघणारे आहेत की. तुम्ही नाही बघितलं तरी चालन हो माझ्या गणागोत आहे हो, तुम्ही नाही बघितलं तरी चालन. तुमच्यावर माझा काय राग नाही, फक्त नाव ठेवू नका तुम्ही मला. माझी हीच विनंती आहे बघा तुम्हाला. काय हे पडदा यायला व तोंडावर माझी एवढीच विनंती आहे. तुम्हाला माझा इडो आला ना तर तुम्ही फक्त टच नका करू. मी तुम्हाला हात जोडून पाया पडून सांगते, माझा जर इडो असला ना, मुलांनो, माझ्या माता बहिणींनो, माझ्या भावाईनो, माझ्या कुणी बी गणगोत आहे हो, माझा इडो जर तुमच्या पुढं आला ना तुम्ही टच करू नका. आणि तुम्हाला जर बघायचं असलं ना तरच तुम्ही टच माझा इडो करा, नाही तर टच करू नका इडो. का तर युट्यूबला वाटतंय हे इडो चांगला नाही आहे. म्हणून बघा तुम्ही एकच माझ्यावर मेहरबानी करा, माझा इडो तुम्ही टच नका करत जाऊ. माझा इडो आला ना तुमच्या पुढं टच नका करू. तेवढं पुण्य करू नका बरं का माझ्यावर, म्हणजे तेवढं माझ्यावर मेहरबानी करू नका. आणि बघायचं जर असलं तर बघा तुमच्या ह्या आतल्या मनाने बघा की आपली आहे कोणतरी, आपली आहे कोणतरी. म्हणून तुम्ही माझा इडो टच करून बघा, पूर्ण इडो बघा, पूर्ण इडो बघा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा त्या इडोवर. एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला माता बहिणींनो. इडो असा अर्धवट सोडत जाऊ नका, मग इडो चालत नाही हो माझा. एक तर बघा माझा इडो चांगला असतोय, माझा इडो असा तसा नाही आहे, माझा इडो भरपूर चांगला असतोय. मी हे बघा चांगलंच बोलते, मी असं नाही बोलत, चांगलंच बोलते. हे बघा आपले मुली बघत नाही तर तुमच्यावर काय मी रागू हो, मी तुमच्यावर कशाला रागत येऊ. आपण एवढं मुलींना एवढं हे बघा जीव लावतो, जीवाच्या पलकडला प्रेम करतो. आपले लेकरं चालू करत नाहीत इडो, कधी लाईक कमेंट करत नाहीत, आई तुमचा इडो चांगला हे म्हणत नाहीत. तुमच्यावर काय माझी आशा हो, तुम्ही तर माझं गणगोत आहेत, तुमच्यावर माझी काय आशा नाही. माझ्या लेकरावर मी आशा नाही ठेवत. एवढं मुश्किलमध्ये मी लहानाचे मोठे लेकरं केले, एवढ्या गरिबीमधून मी लहानाचे मोठे केले, रात दिवस मेहनत केली. मामाच्या घरी एवढं रात दिवस मेहनत केली, बापाच्या घरी पण केली. आणि ह्या बघा 11 वर्षाची असताना लग्न झालेलं आहे, तेव्हापासून ह्या बघा दिलेल्या घरी मी ह्या बघा सुखी असो दुःखी असो मी माझं घरानं कधीच सांगितलं नाही.
मी हे बघा झोपडीत राहिले, पण मी म्हणलं नाही माझ्या मायबापाला की माझी झोपडी आहे. अहो, मायबापाने गावाला लग्न करून दिलं. आमच्या मायबापाने घर सध्या बघितलं नाही. लग्न करून इथं आली 11 वर्षाची मी, तर इथं झोपडी होती, झोपडी. काय सांगायचं तुम्हाला. त्या झोपडीमध्ये मी कशा दिवस काढले असते. वारं यायचं, पाऊस यायचा, झोपडी उडून जायची. ते बांबू पकडून बसायचं. खाली एवढं मोठं पाणी यायचं गुडघ्या एवढं, बसायला जागा नसायची. तेवढं बादली पालती घालायची, त्याच्यावर बसायचं. अहो, किती हाल काढले असते. त्याच्यानंतर लेकरं झाले, बाळं झाले. एवढ्या गरिबीतून एवढे लेकरा बाळांचा सांभाळ केला. कष्ट करून लहानाचे मोठे केले. लेकर काय जन्मले की कामाला लागले का हो? लेकर जन्मले की कामाला लागले का? नाही ना. किती कष्टाखाली असन, नेत्राचा दिवा केला असन, हाताचा पाळणा केला असन, हे आईनं काय एक केलं नसन. तुम्ही सांगा. पर्याय कोण एवढं जाणतो? आपल्या पोटचे लेकरं जाणत नाहीत, तर दुसरे कशाला जाणते हो? आपल्या पोटचे लेकरांनी जाणलं तर दुनिया जाणन. परी जाऊ द्या. देव परमेश्वर मला जाणते मी कशी आहे आणि कशी नाही. मी किती दयाळू, किती मायाळू, देवाला माहिती आहे, परमेश्वराला माहिती आहे, ईश्वरला माहिती आहे, कृष्ण भगवानला माहिती आहे मी कशी आहे ती. आणि ज्याला स्वभाव माझा माहिती आहे, तर बघा ते माझ्यासाठी हाय हाय करतात, तळतळ करतात की ह्या बघा ह्या वयामध्ये सध्या आराम करायचा, आराम खायचं. तर ह्या वयामध्ये सध्या थोडी धडपड करते, कामासाठी करते. हे बघा इडोमध्ये आले तर इडो तरी काय सुखाचं आहे का हो? हे बघा असं नेत्राचा दिवा करावा लागते. किती वाजल्यात बघा, 2-2:30 वाजले, 2 वाजले असतात. आणि हे बघा आता मी इडव करायला लागले. बघा काय हे बी काय साधी बात आहे का हो? इडव करायचं काय? बघ उठलं आणि 4 शब्द बोलले आणि टाकला होतो दुसऱ्या दिवशी इडव. तसं आहे का हो? अहो किती हे बघा विचार करून करून बोलावं लागतंय, विचार करून चालावं लागते, विचार करून सगळ्यांचं बघावं लागते. हाय नाही, हे ते सुख दुःख सगळं बघावं लागते. तरी पण ह्या वयामध्ये मेहनत करून मी हे बघा तुमच्या पुढं अशी आहे बघा, मी अशी आहे. आणि एवढ्यातून बी अहो यूट्यूबवर तरी का साधं काम आहे का हो? साधं काम नाही हो माझ्या माता बहिणींनो. मेहनत हो, लय मेहनत आहे. हे बघा आता 10 मिनटं बसले इथं, तर माझ्या हे बघा पाठीमध्ये जाळ उठलाय. तरी पण आपल्याला उद्या इडो पाहिजे. आपल्याला इडो डबल चाललाय हो, डबल चाललाय इडो. आणि मग वापस कट करायचं हे ते, मग बरं नाही वाटत ना. उठून बी काय म्हणेन. आता साड्या बघा, एका साडीवर 2-2 इडो असते, तर मग ते मला काय समजत नाही म्हणून डबल जातो. उठूबजी मला माफ करा मला. तुमची हे बघा बहीण भोळी साळी आहे, मला माफ करा. मी यायला नाही पाहिजे होतं यूट्यूबवर, परी आले परी आता मला सोडता येईना हो. माझं मन झालेलं आहे, म्हणून ह्या यूट्यूबनं मला मॅचेस पाठवा. माझं हे पण बंद झालं आहे, माझं काय आड पण बंद झाली, आडवी टॅब बंद झाली बघा यूट्यूबचे. अजून म्हणलं तर माझं सुपर कॅट बंद झालं या. ते आता मी बोललेलं तर तुम्हाला सगळंच तुम्ही लिहून ठेवताय. मग ते माझी आड का बंद झाली या ते मला सांगा. माझं हे बंद झाले काय हो, सुपर कॅट बंद झाले ते मला मॅचेस करून सांगा. हो भोळ्या साळ्याला तुम्ही मदत केली तर भोळं साळं मी पोराकडून बघते, पोराला एवढं समजत नाही. आता ते 15 दिवस झाले त्याला मग ते सुपर कॅट बंद झाले. आपलं कसं तरी आपलं 10-5 रुपये कोणीतरी टाकतं या, आपलं मोनो झालेलं आहे, बॅलन्स निघणं आपलं. लोकांचे तरी तोंड बंद होते, बाबा यूट्यूबर आहे तर काहीतरी हिला पैसा भेटायला लागलाय. सगळे विचारतात मला, तुम्हाला पैसे भेटायले का, किती पैसे भेटायले? तर मी म्हणते मोनो झालेलं आहे, पण अजून काय पैसे नाही भेटायले, पण मला नक्कीच पैसे भेटते. मी असं सांगते बघा सगळ्यांना, आपल्या मुलींना बी सांगते, सगळ्यांनाच सांगते बघा. असं असते बघा. किती मिनटं झालं बघ रे बाळा जरा. हाय सगळ्यांना, रामकृष्ण. किती 15 ना, 16 मिनटाचं करते, 16 मिनटाचं करते बघा मी. 16 मिनटाचा 15 मिनटाचा झालाय, 16 मिनटाचा करते बघा. रामकृष्ण हरी. येडो बघा जा, लाईक करत जा, 4 घरी शेअर करा. माझा येडो पण चांगलाच असतंय, असं नाही कंटेंट धरूनच मी पण येडो करते. प्रेमाला हे बघा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे माझ्या यूट्यूबजीला माहिती आहे.
माझ्यावर किती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी पण बिमार पडले होते, तरी पण हे बघा माझ्या पायामध्ये ताकद नाही म्हणून मी असं गोष्टी सांगते आणि असं माझी कहाणी सांगते. बघा यूट्यूबजी मला माफ करा, माफ करा, माफ करा. यूट्यूबजी माफ करा मला. मी चॅप्टर नाही आहे, मी भोळीसाळी आई आहे. मला पदरामध्ये घ्या. माझं बॅलन्स यायला पाहिजे. मला यूट्यूबकडून पैसा यायला पाहिजे. मी आता 2 वर्ष होऊन गेलं यूट्यूबवर आहे. मला मोनं झालेले गेल्या वर्षी. लोकाला 8-9 महिन्यामध्ये पैसा भेटला आहे. मला अजून काय पैसा 4 आणे नाही भेटलेले, काय नाही. आणि आड पण बंद झाली. माझं सुपर कॅट बंद झालं आहे. ते मला हे बघा मॅचेस करून मी पोराला म्हणेन, बघ बाबा, रोज म्हणते बाबा मॅचेस आल्या का यूट्यूबचा, मॅचेस आल्या का यूट्यूबचा. मी मग आपल्या नातूला सांगते. बघा आपला नातू तरी या बघा बिचारा शाळेला जातो, तरी पण मी त्याच्या मागं लागत आहे. बघा माझ्याबरोबर कुणाचा तरी सपोर्ट आहे का मला? मी एकली आहे बघा तुमच्यासमोर. कोणाचा सपोर्ट नाही. आपलं लेकरा बाळाचा कधीतरी काढते, आपलं थोडंफार काढते. बघा यूट्यूबजी मला माफ करा. मॅचेस पाठवा तुम्ही. सुपर माझं का बंद झाले, ऑडिओ टॅप माझे का बंद झाले. ऑडिओ टॅप येत होती माझ्या 16 मिनिटाच्या इडवर. मला 2 ऑडिओ येत होती, कधी 3 येत होती, कधी 1 येत होती. तरी माझं बंद झाले. मला क्षमा करा, मला माफ करा. माझं चुकलं असलं तर मला माफ करा. नमस्कार. जाताना पण भूक लागली.